श्वास गती आहे शरीरामध्ये. आता आपण हार्टचा मगाशी विचार करत होतो, सर्क्युलेशन गती आहे, रक्ताभिसरण गती आहे, पचनक्रिया गती आहे, आणखीन काही ज्या क्रिया जाणवतात त्या गती आहेत. मेंदू आणि मेंदूतून प्रवाहित होणाऱ्या लहरी, मेंदू आणि पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर पसरलेली मज्जासंस्था, याचं जे जाळ आहे त्या गतीत आहे. कारण आणि ही सगळ्या सुपरफास्ट गती आहे. म्हणजे मन वडा मी तेवढं सुपरफास्ट ते हे आहे. एका क्षणात ते हे बदलते, त्याची पोझिशन बदलते, एका क्षणात त्याचे कार्य बदलते. हा विषय झाला का तो झाला का तो झाला का तो, आणि ती गुंतागुंत. पण ही गुंतागुंत का आहे त्याचं भान नाही. भान आलं की गुंतागुंत कमी. तर श्रोतापन्न म्हणजे या प्रवाहात उतरणे. आणि एकदा आपण प्रवाहात उतरलो, कनेक्ट झालो, मग हरवण्याचा प्रश्न येतो. या प्रवाहात उतर, जरी तो गुंतागुंतीचा असला तरी प्रवाहात उतरल्याने सगळा प्रवाह समजला असं त्याचा अर्थ नाही. म्हणजे मोठ्या शहरात आपण गेलो म्हणजे सगळं शहर दिसलं समजलं असं त्याचा अर्थ नाही, पण किमान त्या शहरात गेलो. या शहरात आहे आणि आपण आपल्या अस्तित्वाकडे आपण आहोत आणि त्या अस्तित्वाला पाहतोय. हा, किमान कनेक्ट होतोय. मग पाहायला सुरुवात होते. दिसायला एक 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 दिसत क्रमाक्रमाने. एकदम नाही दिसत. तुम्ही मुंबई शहर एकदम नाही पाहू शकत, पण कुठून तरी तिथे गेलं पाहिजे. पण मेन मुद्दा तर सतीच्या डेव्हलपमेंटचाच आहे. सती एक गोष्ट नाही. सती ही असं एखादी वस्तू नाही की एखादा ही दाखवतोय आपण. सती एक गोष्ट नाही, तो ती गती आहे. गतीची सती आहे, लक्षात घ्या. एक मुद्दा नाही तो. एक मुद्दा म्हणजे ध्यान आलं. श्वास हा एक मुद्दा आहे का? श्वास हा एक मुद्दा नाही. श्वास काहीतरी असं घडतंय की हे धड असं प्रसरण पावतंय, पोकळी निर्माण होते. पोकळी निर्माण होते म्हणून त्यात हवा भरली जाते. म्हणजे श्वास बाहेरून आत येत नाही, पोकळी निर्माण होते म्हणून हवा आत येते. बाहेरून हवा आत येतच नाही. पोकळीमुळे ती पोकळी भरण्यासाठी हवा येते. श्वास घेण्यासाठी त्याला बाहेर जाणं पण आवश्यक आहे. ते नैसर्गिक होतं ना. कारण जे तुम्ही प्राणवायू शुद्धीकरणासाठी वापरला आहे आणि त्यात आलेला जो अशुद्ध वायू आहे ते शरीर बाहेर टाकणार आहे. प्रत्येक गोष्ट जे इनटेक आहे ते आउटलेट त्याला आहेच आहे. काही आहे त्याच्यामुळे ते हवा आत घेते, ते हवा बाहेर सोडणारच आहे. पण आत घेतलेली हवा ही शुद्धीकरणासाठी वापरली जाते आणि अशुद्ध झालेली हवा ही नॅचरली बाहेर सोडली जाते. त्याला आपल्याला काहीच करायची गरज नाही. पण काय चाललंय त्याच्या निमित्तानं होणाऱ्या ज्या हालचाली म्हणजे जाणीवा, तर जाणीवा हा आपला सतीचा विषय आहे. जाणवतंय काय, फील काय, म्हणून वेदनांचा अभ्यास आहे हा, जाणीवांचा अभ्यास आहे. मग ती चित्ताची जाणीव असेल, नाही तर विचार प्रक्रियेची जाणीव असेल, नाही तर कायेची जाणीव असेल, कायातल्या अंतर्बाह्य हालचाली असतील, कानाला हात लावला तर तुम्हाला जाणवत असेल, तुमचं तिथं माइंड असेल, त्याची सती असेल, तर खा झाली आणि मी खात होतो. इतकं सोपं आहे. ते सोपं आहे फार. शरीर अंतर्बाह्य जे जे करतंय त्याच्यामध्ये सती आहे.
आणि त्याच्यातून आपण कधीच डिस्कनेक्ट होता कामा नये इथपर्यंत आपल्याला ते येत आलं पाहिजे. तर आज इतकं पुरेसं आहे ना.